नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. येणाऱ्या 2 तारखेला नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. याच अनुषंगाने प्रत्येक पक्षाकडून आपल्या भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत ठेवले जात आहेत आणि प्रचार यंत्रणेलाही मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं पाहावयास मिळतं. आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर भूमिका ज्यांची राहिलेली आहे, त्याचबरोबर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना बाबासाहेबांच्या विचारांची आणि सर्व महापुरुषांच्या विचारांची जी प्रेरणा आहे ती सर्वसामान्यापर्यंत नेण्याचं काम केलं असे शत्रुघ्न जळबा वाघमारे सर, आपलं सर्वप्रथम माइंड लाईटच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. माइंड लाईट न्यूजचे मी मनापासून आभार मानतो. आज आपण मला या आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं, मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. सर, खरं तर आपल्या परिचयाची गरज आपल्या प्रभागाला किंवा या शहराला मुळीच नाही, तरी सुद्धा एक सामाजिक कार्यामध्ये एक राजकीय भूमिका घेत असताना किंवा एक सामान्यातला सामान्य नेहमी आमच्या मदतीला धावून येणारा म्हणून कार्यकर्ता अशा पद्धतीची आपली ओळख आहे. तर ही ओळख खऱ्या अर्थाने येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्रेरणादायी ठरेल किंवा या ओळखीचा उपयोग मताधिकामध्ये होणार आहे असं तुम्हाला वाटतं का? मी प्रभाग 4 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि माझ्यासोबत माझे मित्र, माझे स्नेही, माझे छोटे बंधू आमचे आदरणीय महमूदभाई यांची आई माझ्यासोबत आम्ही दोघं प्रभागामधून उभे टाकलेलो आहोत. ही उमेदवारी मिळवून देण्यामध्ये माझ्या वार्डातल्या जे काही आमचे श्रेष्ठी आहेत, आदरणीय बिस्मिल्लाभाई, तसेच फायक अली दादा, धोणीबाजी मिस्त्री कांबळे, वायजी सोन कांबळे, आमचे सहकारी मित्रांचं मोठं सहभाग राहिलेला आहे. आणि पक्षानं आमचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आदरणीय मोगलाजी शिरशेटवार साहेब, तसेच रामदास पाटील सुमटाणकर आणि आदरणीय नांदेड जिल्हा लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण सर, या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला माणूस म्हणून, अनेक लोक पक्ष सोडून गेले, पण जवळजवळ 20 वर्षाचा काळ मी पक्षामध्ये थांबून राहिल्यामुळं या सर्वांच्या प्रेमापोटी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, जे जनतेमध्ये मिसळून राहणाऱ्या कार्यकर्त्याला खरोखरच आजची घडी म्हणजे माझ्या परीक्षेचीच घडी आहे. आणि त्यांनी एक मला विश्वास दिला की बाबा ह्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिलीच पाहिजे. अनेक लोकांचा म्हणजे नन्नाचा पाडा बी होता की बाबा उमेदवार लूज आहे, असं आहे, तसे पण पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलं. आणि महमूदभाई सारखा एक माझं निष्ठावंत भाऊ मला पक्षाला सांगितलं की मला शत्रुघ्न वाघमारेच पाहिजे. ही भूमिका त्यांची ठाम होती आणि त्यामुळेच आज पक्षामध्ये मला उमेदवारी दिल्यामुळे मी पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या प्रश्नाचे आपण मला बोललात त्या प्रश्नाबद्दल बोलता असताना की खरोखरच आज मला एक काम करण्याची संधी मिळालेली आहे. मी पूर्वीपासून काम करत आलेलो आहे, काम करत राहणार. आज गेल्या जवळजवळ 35-40 वर्षापासून मी पक्षासोबत आहे आणि काम करत आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाशी माझी नाळ जोडलेली आहे. मी कधीही गर्व अहंकार न बाळगता एक सर्वसामान्य कुटुंबातला, माझे वडील सफाई कामगार होते. देगलूर नगरपालिकामध्ये माझे वडील सफाई कामगार होते. एका सफाई कामगारांच्या मुलाला पुन्हा एकदा पक्षानं संधी दिली, त्यामुळे पक्षांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला मिळालेल्या संधीचं सोनं मी नक्कीच करणार आहे. माझ्यासोबत एक दिलदार मनाचा माणूस महमूदभाई आहे, एक निर्मळ मनाचा माणूस माझ्यासोबत आहे. कधीही कुठल्या प्रकारचं अहंकार नाही, गर्व नाही. मेरा भाई म्हणून माझ्यासोबत एक माझ्यावर मोठ्या भावाच्या मला माझ्या नजरेतून बघणारा माझा भाऊ आज माझ्या सोबत आहे. त्याच्यासोबत ही सगळी जी मी पूर्व नावं घेतली, बिस्मिल्लाभाई असतील, वायजी सोनकांबळे असतील, धोणीबा मिस्त्री असतील, माझे सिने बाबू शेरे, प्रकाश कदम, प्रकाश शरद सोमरे, ही जीवाभावाची माणसं माझ्यासोबत आहे. पक्षानं ज्या विश्वासानं मला संधी दिली, आज वार्डातली सारी म्हणजे बौद्ध असतील, मुस्लिम असतील, मातंग असतील, कार्यकर्ता आहे, तो लढवया कार्यकर्ता आहे, कुठल्याही प्रश्नासाठी तो लढणार आहे. या विश्वासानं त्यांनी जी मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीच्या माध्यमातून समाज आणि इतर जो आमचा जो वार्डातला प्रभागातला समाज आहे, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज आहे, बहुसंख्येनं माझ्या पाठीशी आहे. आणि यांच्या आशीर्वाद घेऊन मी आणि महमूदभाई यांची आई, आमच्या मातोश्री वंदनीय जे हज जाऊन आले, त्यांची मी चरणस्पर्श करून माझी उमेदवारी भरलेली आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी उमेदवारी भरलेली आहे. आणि नक्कीच मला असा विश्वास वाटतो की मला आणि महमूदभाईला प्रभाग 4 मधून नक्कीच आम्हाला लोक प्रचंड मताधिक्याने निवडून देतील आणि ती आम्ही यशस्वीपणे त्यांच्या दिलेल्या
मताधिक्याला तडा जाऊ देणार नाही आम्ही. खरं तर आपण या भूमिका येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर करणार आहातच, परंतु आपण यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. असे कोणते उपक्रम आहेत की जे प्रमुख म्हणून आपण सांगायला आवडेल किंवा जे महत्त्वाचे आहेत की जे सांगणं अत्यंत गरजेचं आहे, असे कोणते उपक्रम सांगाल? मी भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं माझे मार्गदर्शक, माझे नेते आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचा कार्यकर्ता म्हणून मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी ओळख आहे. प्रत्येक भीमशक्तीच्या कार्यकर्त्याशी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी माझी अटॅचमेंट आहे. आणि भीमशक्तीच्या माध्यमातून मी गेल्या जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून अनेक आंदोलनं उभा केले. जसं आता आमचे महमूदभाई सांगितले होते की 2007ला मी नगरसेवक होतो. त्यावेळेस मी बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न उचलून धरला होता आणि तत्कालीन नगराध्यक्ष आमच्या भगिनी कल्पनाताई बालाजी रोयलावार या नगराध्यक्षा होत्या. मी मुंडन आंदोलन केलं होतं. त्यावेळेस माझ्यासोबत 35 लोकांनी बौद्ध स्मशानभूमी मिळाली पाहिजे म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मुंडन आंदोलन केलं, कारण ते मुंडन आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं. मग आमच्या हरिजन कॉलनीच्या प्लॉटच्या संदर्भात जे आहे ते सुद्धा हरिजन लोकांना जे पावतीधारक आहेत त्यांना ती जागा मिळाली पाहिजे, तिथं प्लेग्राऊंड झालं पाहिजे, तिथं शाळा झाली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांसाठी शाळा फार महत्त्वाची आहे, त्यामुळे ते शाळेच्या सुद्धा प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. आमच्या भागातल्या जे सिद्धार्थनगर जुनी आबादी आहे, नवी आबादी आहे, या लोकांना मालकी हक्क मिळावा सुद्धा म्हणून आम्ही आंदोलन छेडलं होतं. त्याच्यानंतर वझर ते देगलूर महाराष्ट्रामध्ये गाजला तो म्हणजे आमचा मोर्चा, पाईप मोर्चा, की शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी अनेक प्रश्न घेऊन देगलूर ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा काढला होता, जो की महाराष्ट्रामध्ये गाजला. तसंच आता आमच्या भाईने सांगितलं, महमूद भाईने, खैरलांजीच्या प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी ती घटना होती. दलित महिलेवर, बौद्ध समाजाच्या महिलेवर अमानुषपणे त्यांच्यावर बलात्कार केला, त्यांच्यावर अत्याचार घडवण्यात आले, त्याची चीड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आली होती. आणि त्यावेळेस आम्ही सर्व बौद्ध समाजातले आमची जे भाऊबंध आहेत, सूर्यकांत सोनकांबळे असतील, मी असेल, राजाराम कांबळे असतील, ही अनेक मंडळी आमची, त्यामुळे आम्ही चिडून असं म्हणजे रस्त्यावर उतरलो. तेव्हा मी भैमूद भाई एक यंग असं जनरेशनमधलं माणूस, त्यांना आम्ही विनंती केलो की आपण आम्हाला पाठिंबा द्या. त्यांनी तात्काळ म्हणजे पाठिंबा देऊन सगळ्या मुस्लिम समाजाला त्यांनी म्हणजे त्यांचे व्यवहार त्यांनी बंद करायला लावले आणि त्या आमच्या आंदोलनामध्ये त्यांनी उभा टाकून जाहीरपणाने भाषण सांगितले, आज दलित के बहन के ऊपर अत्याचार वो हमारी बहीण आहे, असं ठाम सांगणारा हा आमचा भाऊ आज माझ्यासोबत आहे. एक अत्यंत म्हणजे हिमतीची गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्या पद्धतीचे आम्ही आंदोलन केलं. कुठल्या दलित समाजावर अत्याचार झाला असेल तर धावून जाण्याची भूमिका आहे. पोलीस स्टेशनचं काम असेल, कोण्या पीडित शोषित माणसावर काय अत्याचार झाला तर त्याच्या बाजूने उभं टाकण्याचं आम्ही काम केलं. दवाखान्याचे प्रश्न असतील, मी आणि संजय महाराज किर्जोळेकर यांनी अनेक म्हणजे आमच्या रुग्णांना मुंबईमध्ये म्हणजे घेऊन जाण्याचं आम्ही काम केलं. मग ते मुंबईचं जे रुग्णालय असेल, बॉम्बे हॉस्पिटल असेल कॅन्सरचं, असे म्हणजे अनेक प्रश्न घेऊन लोकांच्या सेवेसाठी आम्ही जणू काय माझा जन्म झाला आहे का असं मला वाटते. मलाही इतरांसारखं नोकरी करून आयुष्यामध्ये राहता आलं असतं, पण आदरणीय सुरेशदादा गायकवाड यांच्या मी संपर्कामध्ये होतो. 1988ला 89ला मी M.Com शिकण्यासाठी जेव्हा नांदेडमध्ये गेलो तेव्हा मी त्यांचे भारिपचे 11 नगरसेवक त्यांनी निवडून आणले होते. आणि नांदेड शहरामध्ये आम्ही कॉलेज संपल्यानंतर कधी कुठले काही प्रोग्राम असते आंबेडकर चळवळीचे आम्ही पाहायला जायचो. त्यावेळेस सुरेशदादांशी माझी म्हणजे ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा शिकलेला तरुण मुलगा आंबेडकर चळवळीकडे येण्यासाठी म्हणजे येत नाही, त्यामुळं कार्यकर्त्यांनी नोकरीच्या मागं न लागता चळवळीमध्ये सुद्धा उडी घेणे काळाची गरज आहे. चळवळ कोण चालावं हे भावनात्मक आवाहन केल्यामुळं मी M.Com करणं सोडून टाकून दिलो. त्यांनी सांगितलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव नाही, त्या विद्यापीठाची डिग्री काय करू नये हे माझ्या डोक्यामध्ये शिरलं. आणि म्हणलं खरंच असेल म्हणून मी अशा पद्धतीने सुद्धा चळवळीमध्ये आलो आणि ही चळवळ माझ्या कामामध्ये रुजू केलेली आहे. आपण अनेक सामाजिक भूमिका आपल्या माध्यमातून मांडलेल्या आहेत, वेगवेगळ्या लोकांची जे काही कामं आहेत ती आपण केलेली आहेत. परंतु येणारी निवडणूक ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? खरं तर आपल्या बाजूने पाहिल्यानंतर अनेक विरोधी जे काही उमेदवार आहेत तर त्यांच्यापेक्षा आपली बाजू सरस कशी आहे आणि काय सांगाल एकूणच? येणारी होऊ घातलेली देगलूर नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि खरं तर काँग्रेस पक्षासाठी एक सुवर्ण संधी आहे
कारण काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी सिसोटा यांनी खूप चांगलं या शहरामध्ये काम केलेलं आहे. आणि आज येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला असा ठाम विश्वास आहे की काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकणार आहे. आणि त्यामुळं मोगलाजी शिरसटवार यांनी जे कामं केलं त्या अजून काही उर्वरित देगलूर शहरामध्ये काही कामं राहिलेली असतील ते कामं करण्यासाठी आम्ही सर्व टीम आमची सज्ज राहणार आहे. आणि प्रभागामध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आणि लोकांच्या हितासाठी लोकांच्या कामासाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळखच आहे. पण अजून लोकांनी मला जी संधी दिलेली आहे देणारच आहेत असं मला विश्वास वाटतो. कारण त्या संधीचं मी नक्की स्वागत करीन. माझ्यासोबत माझे सहकारी मित्र महमूदभाई यांची आई मातोश्री महबूबी यांच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आणि महमूदभाई आणि तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या भगिनी मनोरमा मष्णाजी निलमार यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्यामुळे ते सुद्धा प्रचंड बहुमतानं निवडून येणार आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देगलूर शहरामध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि महमूदभाई प्रामाणिकपणे आम्ही काम करू. आणि जनतेशी आमची नाळ जुळलेली असल्यामुळं जनता आमच्याकडं एक असं म्हणते की क्या जोडी है. देगलूर शहरामध्ये जर कुठं चर्चा होत असेल तर प्रभाग क्रमांक 4मध्ये महमूदभाई की और शत्रुभाई की क्या जोडी है. मी ईश्वराला प्रार्थना करतो की ही जोडी खरंच जनतेच्या सेवेसाठी काम करणार आहे. आणि जे लोक आमच्याकडून जे अपेक्षा करतात आम्ही ते पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करू. खरं तर आपल्या प्रभागात असणारा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. चमकुमडीचा जो मुद्दा आहे ती बऱ्याच दिवसापासून तो जनतेच्या माध्यमातून ते एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर आपल्या अजेंड्यामध्ये आपल्या काँग्रेस पक्षाच्या अजेंड्यामध्ये सुद्धा यावरती जे काही गाड्या जी बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे व्यापारी संकुल तिथे बाबासाहेबांचं नाव देण्यात येणार आहे. त्यानंतर ते बौद्ध समाजाच्या व्यक्तीला व्यापार करण्यासाठी किंवा उद्योगासाठी प्रेरणा भेटावी म्हणून ते उभारण्यात आले आहे. अशा पद्धतीचे जे काही आपल्या वचननामामध्ये नोंद करण्यात आलेली आहे महत्त्वाची मुद्दे तर काय सांगाल याबद्दल. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चमकुमोडी हा बौद्ध समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे राहणार आहे. आमचे मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय रामदास पाटील सुमठाणकर माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसटवार आणि आमचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांची जेव्हा बैठक झाली त्यावेळेस अजेंडा ठरवत असते वेळेस चर्चा चालू होती की बा शहराच्या विकासासाठी काय काय करणार आहेत आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही काय सांगू शकता. आम्हाला काँग्रेसचे उमेदवारून विचारल्यानंतर आम्ही त्यावेळेस आमच्या भूमिका ठेवल्या की बाबा नगरपालिका यांच्या वतीनं आज जे तिथं बांधकाम चालू आहे त्याच्याबद्दल समाजामध्ये प्रचंड असा रोष आहे. आणि ह्या रोषाला आम्हाला समोरं जावं लागेल. पण ह्याच्यासाठी आपल्याला काही पॉझिटिव्ह करता येईल का. कारण आज आम्हाला उमेदवारी भेटल्यानंतर मी असेल धुडम मिस्त्री असतील वायजी गुरुजी सोनकांबळे असतील राजाराम कांबळे असतील आम्ही चौघांनी असं ठरवलं की बाबा जे झालं असेल ते ठीक आहे झालं पण याला दुरुस्त कसं करता येईल. समाजामध्ये प्रचंड राग असेल द्वेष असेल पण त्या रागाला सुद्धा शांत करता येते. म्हणून आम्ही सगळ्यांनी विनंती करून रामदास पाटील सुमठाणकर मोगलाजी शिशो यांना सांगितलं की बाबा ही जागा आज जे बांधकाम पूर्ण होत आहे त्या जागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं असं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं. आणि हे गाळे समाजाला देण्यात यावं. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्हाला जी भूमिका मांडता आली कारण प्रतिनिधित्व म्हणजे उमेदवार म्हणून जी भूमिका मांडता आली ती पक्षाने ती भूमिका स्वीकारली आमची. आम्ही जर प्रतिनिधी म्हणूनच म्हणजे उमेदवार म्हणूनच तिथं थांबलो नसतो तरी भूमिका कोण मांडली असती. म्हणून आज ती भूमिका आमची पक्षाने स्वीकारली. कारण ज्या तुम्ही जे वचननामामध्ये वाचली असेल ते आमच्या सगळ्या समाजाच्या भावना तिथं म्हणजे जुडल्या गेल्यामुळे ते पक्षानं स्वीकारलं. आणि उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये सुद्धा ते पूर्ण करून घेण्याची जिम्मेदारी सुद्धा महमूदभाईची सुद्धा आमची तेवढीच खंबीर आम्हाला पाठिंबा राहणार आहे. कारण त्यांनी सुद्धा ती भूमिका सांगितलं की जे चमकुमडीचा प्रश्न आहे दादा तुम्ही बिलकुल आपल्याला चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी त्यांनी आम्हाला सूचना केल्या होत्या. म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आमची उमेदवारी भरण्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी ही मला सूचना केली होती की भैया आप ये बारे में बात करो. तर ते पक्षाची उमेदवारी आम्ही माझं ऐकून घ्या पक्षाकडे आम्ही मांडणी केल्यामुळे पक्ष आमचा दखल घेतली आणि ते सगळं काही केलं. मग सभागृहामध्ये उद्या सत्ता आली तर हे पूर्ण आम्ही करणार आहोत हे ठाम आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे बौद्ध समाजाला माझी विनंती आहे चुकीचा काहीतरी आपण गैरसमज करून घेऊ नका. पक्ष तुमच्या भूमिकेशी तुमच्या भावनेशी अत्यंत तेवढ्या तळमळीने तुमच्यासोबत आहे. माणसाला
निर्णय घेत असताना काही कमी जास्त निर्णय होत असतात, पण ते निर्णय दुरुस्त करून समाजाच्या हितासाठी काही चांगलं करता येते का, हे आम्ही पक्षाला पटवून दिल्यानंतर आमच्या चौघाची भूमिका, आमच्या महमूद भाईची भूमिका पक्षानं ऐकली आणि ते आज त्या घडीला ते वचननामे त्यांनी म्हणजे नमूद करण्यात आले. म्हणजे आज तुम्ही उमेदवार म्हणून जेव्हा काँग्रेस पक्षाकडे आहात, तर ती भूमिका तुम्ही आता तुमच्या वचननाम्यामध्ये आली. जेव्हा तुम्ही एक नगरसेवक म्हणून जेव्हा तुम्ही निवडून याल, तेव्हा ती भूमिका पूर्णत्वास येईल, बरोबर ना? बरोबर. एकूणच आपण आपल्या समाजाच्या आणि जे काही अल्पसंख्याक समाज आहे या अनुषंगाने सुद्धा आपल्या भूमिका राहिलेल्या आहेत. खरं तर आपला हा जो परिसर आहे तो परिसर अत्यंत हालाकीमध्ये जगणाऱ्यांचा परिसर आहे. तर वेगवेगळे प्रश्न आहेत तिथे. नाले व्यवस्थापनाचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, तर या प्रश्नाकडे सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने बघणार आहात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. जनतेला पाहिजे तरी काय, रोड नाली वेळेवर सफाई झाली पाहिजे. आणि आम्ही आज मी आणि महमूदे या चॅनलच्या माध्यमाने लोकांपर्यंत असं आम्हाला जाहीर असं आम्ही सांगतो की तुम्ही जो विश्वासानं आम्हाला म्हणजे आमच्याकडे पाहतात, त्या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू. आणि जे काही स्वच्छतेचा आज जे चालू आहे ती स्वच्छता म्हणजे जर वाटत असेल लोकांना की हे अशा पद्धतीचं या ठिकाणी होत आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी मी आणि महमूद भाई बिलकुल आम्ही 100% काम करू. लोकांच्या तक्रारी येऊ देणार नाहीत. नळ, लाईट, पाणी, नाली, रोड ही कामं आमच्या वार्डामध्ये करणारच, करून घेणारच. आणि कुठल्याही प्रकारची तक्रार आम्ही लोकांकडे येऊ देणार नाही. हे या माध्यमातून आम्ही सांगत आहोत. जनतेचे काही प्रश्न राहतात, त्या प्रश्नासाठी कधी म्हणजे तोंड वाकडं करणार नाही. निर्भीडपणे प्रश्नाला समोर जाऊ आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महमूद भाईसारखा हिरा माझ्या पाठीशी सोबत आहे, हे मला अभिमानानं सांगावं लागते. कारण एक मोठ्या मनाचा माणूस आज मुस्लिम समाजाचा असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, कुरेशी बिरादर असेल, त्या सगळ्यासाठी धावून जाणारा आमचे महमूद भाई आहेत. एक चांगली प्रतिमा असलेला, एक बेदाग व्यक्तिमत्व, म्हणजे कुठल्याही प्रकारचं डाग त्यांच्यावर नाही. एक चांगल्या व्यक्तिमत्वासोबत मला उमेदवारी मिळाली, हे मी स्वतःचं मी भाग्य समजतो. आणि आमच्या दोघांच्या माध्यमातून जनतेपर्यंत आम्ही जाऊ, जनतेचे प्रश्न सोडू. आणि सभागृहामध्ये जेव्हा प्रश्न मांडण्याची पाळी येईल तर आम्ही त्यावर ताकदीनं आम्ही आमच्या प्रभागाचे प्रश्न सोडून घेण्यासाठी एकजुटीनं आम्ही दोघं काम करू. आणि जनतेला कुठल्या प्रकारची शिकायत येऊ देणार नाही. म्हणून जनता जनार्दनला सुद्धा मी या चॅनलच्या माध्यमातून विनंती आणि आवाहन करतो की मायबाप जनते हो, माझ्या मुस्लिम भावांना मी आदाब आणि सलाम करतो आज जुम्म्याच्या निमित्तानं, की जो विश्वास महमूद भाईवर टाकला तो विश्वास माझ्यावर सुद्धा आपण ठेवा. आम्ही दोघंही तुमच्यासोबत आहोत. बौद्ध समाजाला सुद्धा माझी विनंती आहे, मातंग समाजाला सुद्धा आमची विनंती आहे, कुरेशी बिरादरला सुद्धा आमची विनंती आहे. आम्ही दोघं काम करणारे कार्यकर्ते आहोत. दिवस रात्र तुमच्याशी आम्ही काम करणारे करत आहेत. ती सेवा करण्याची संधी तुम्ही नक्कीच द्याल. आज या पवित्र शुक्रवारच्या दिनी आपल्या मायबाप जनतेसमोर मी नतमस्तक होऊन आपल्याला जाहीर विनंती करतो. खरं तर आपण आपल्या भावना या माध्यमातून मांडलात आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण आपल्या प्रभागासह जे व इतर सुद्धा आपण जे कामं केलेली करणार आहात त्याही आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. एकूणच आपल्या या कार्याला आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आपण निवडणुकीच्या सामोरे आपण जाणार आहात त्यासाठी सुद्धा आमच्या वतीनं आपल्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आपण आपल्या भावना व्यक्त करून जनतेच्या जे काही भूमिका आहे जनतेसमोर आपण मांडण्याचं काम केलं, आलात आणि आपल्या भूमिका मांडलात, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माइंड लाईट न्यूज चॅनलचे मी आणि महमूद भाई मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला जनतेपर्यंत जे हायलाईट करतात आणि त्या जनतेच्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला आम्ही पूर्ण प्रतिसाद आहोत. धन्यवाद.